स्वागत है सभी दर्शकों का महामुकाबले में ग्रामीण फॉर्मेट का फाइनल मैच आप देख रहे हैं इस समय स्वर्गीय महेंद्र दादा स्मृति चषक 2025 घरेलू मैदान पर मानकोली की टीम खेलने जा रही है और गजब का प्रदर्शन पूरे टूर्नामेंट में उनका रहा है, लेकिन वर्ल्ड टीम को भी हम नज़रअंदाज नहीं कर सकते क्योंकि उन्होंने भी उतना ही बेहतरीन प्रदर्शन किया है। वडौली बी, गोरसई बी जैसी बड़ी बड़ी टीमों को मात दी है। मानकोली टीम ने वेले टीम को क्वार्टर फाइनल में परास्त किया था और सेमीफाइनल मुकाबले में पोगाव जैसी एक शानदार टीम को परास्त किया। श्री गणेश वाराई मानकोली, इनकी ओर से मानकोली टीम के लिए ऑल द बेस्ट। बेंगलोर में ऑनलाइन इस समय देख रहे हैं विनीत माली और उनके साथ यशपाल माली सलामी बल्लेबाज, और पहला ओवर लेकर कौशल पाटिल सेमीफाइनल मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी फाइफर लिया था। 2 ओवर्स में 12 रन देकर 5 विकेट चटकाए थे उन्होंने वडौली बी के विरुद्ध। विनीत पहली गेंद का सामना करते हुए खेल की शुरुआत, ओहो डिलीवरी स्ट्राइक में आ गए थे, गेंद डिलीवर की नहीं, डेड बॉल का इशारा करते हुए अंपायर। तो पहले गेंद की प्रतीक्षा अभी भी दर्शक कर रहे हैं। एक माउथ वाटरिंग कॉन्टेस्ट की उम्मीद की जा सकती है, एक रोमांचकारी फाइनल मैच की उम्मीद की जा सकती है। डिस्ट्रिक्ट वाइज क्रिकेट का जो फाइनल मुकाबला हमने देखा वो काफी जबरदस्त रहा, बहुत ही रोमांचक मैच रहा था जिसको मुंबई ने जीता। ठाणे टीम उपविजेता रही और अभी देखना है कि ग्रामीण में कौन मारेगा बाजी। कौशल फाइनल मैच की पहली गेंद लेकर लोफुल टॉस हल्के हाथों से ड्राइव कर दिया है कवर्स में, अच्छा स्ट्रोक, लेकिन फील्डर मौजूद वहां पर, एक ही रन मिलेगा। पहली गेंद पर खाता खोलते हुए विनीत माली, हेलो 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 यशपाल माली, ओ पैरों पर गेंद फ्लिक किया, गेंद हवा में जरूर, लेकिन ओ क्या कमाल की फील्डिंग है, थोड़ी सी आगे गिरी थी फील्डर के। जबरदस्त पूर्वानुमान स्क्वायर लेग क्षेत्र में, अच्छा क्रिकेट, यहां पर भी सिंगल मिला है। यशपाल माली का भी खाता खुलता हुआ, सेमीफाइनल मैच में खाता खोल नहीं पाए थे लेकिन इस फाइनल मैच में उनका खाता खुला है और एक बड़ी पारी की उम्मीद उनसे जरूर होगी। मानकोली के समर्थकों को संतोष स्पोर्ट्स चौथा हिरवा एकवीरा मानकोली टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करती हुई, इस बार हुक कर दिया गेंद को लॉन्ग लेग क्षेत्र में, कोई खिलाड़ी डीप में नहीं है। 4 रन, पहला चौका इस फाइनल मैच का विनीत माली के बैट से। अगली गेंद दाहिने से ओवर द विकेट, और इस बार स्कूप करने का प्रयास था, इंप्रोवाइज तरीके से खेलने की कोशिश, लेकिन फिर से चूक गए। एक और डॉट गेंद और इसके साथ ही पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ, स्कोर 7 रन बिना किसी नुकसान के। इकडे वर्ल्डने खूप चांगली सुरुवात केली आहे, ज्या पद्धतीने ही गोलंदाजी होताना पाहायला मिळाली आहे। सातत्याने ऑप्शनच्या बाहेर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न राहिला, बेरिशनही केलंय आणि त्यामुळे पहिलं षटक खूप चांगलं राहिलं। बहुत ही शानदार गेंदबाजी, एक चौका जरूर देखने को मिला। विनीत अच्छे टच में नजर आ रहे हैं। यशपाल माली ने जरूर थोड़ा सा स्ट्रगल किया है, 2 डॉट गेंदें खेली है, लेकिन कभी भी पलटवार कर सकते हैं।
डीजे मैन आपको कमेंट्री बॉक्स में आना है। नेवर लेकर आतिश भामरे, आतिश पाटिल, आतिश भामरे, कौशल पाटिल, हर्षद, ये वो गेंदबाज है जिन्होंने बहुत ही धारदार गेंदबाजी की है क्वार्टर फाइनल मैच में भी और सेमीफाइनल मुकाबले में भी, और सही मायनों में गेंदबाजी के बलबूते पर बड़े मुकाबले जीते हैं। हालांकि बल्लेबाजी भी काफी स्ट्रांग है। जहां तक भारत स्पोर्ट्स शेलू माता वर्ल्ड टीम का सवाल है, दोनों भी तगड़ी टीमें हैं। फुलर लेन की गेंद उठाकर खेलना चाहते थे, अंदर लगी स्क्वायर लेग पर, बढ़िया फील्डिंग, लेकिन सिंगल लेने से रोक नहीं पाए हैं फील्डर बल्लेबाजों को। 1 रन के चलते स्कोर आगे बढ़ता हुआ 8 रन बिना किसी नुकसान के। बहुत अच्छा ऑलराउंडर्स दोनों टीमों के पास है, युवा और अनुभवी खिलाड़ियों का अच्छा मिश्रण भी नजर आता है। दर्शकों की मौजूदगी अभी भी देखिए काफी जबरदस्त। ड्राइव किया, गेंद हवा में, मिस टाइम स्ट्रोक, संदीप गेंद के नीचे, और ये फील्डर गलतियां ज्यादा करते नहीं है। बढ़िया कैच, पहले विकेट का पतन। यशपाल माली कुछ खास योगदान नहीं दे पाए इस फाइनल मैच में अपनी टीम के लिए। ताकतवर शॉट खेलने का प्रयास जरूर किया था, लेकिन टाइमिंग यहां पर सटीक देखने को नहीं मिली। थोड़ा दूर से ड्राइव लगाने का प्रयास, इनफील्ड को क्लियर करना चाहते थे, लेकिन पूरी तरह से मिस टाइम शॉट। एक आसान सा कैच कवर में। संदीप जिन्होंने सेमीफाइनल मुकाबले में भी बहुत बढ़िया क्षेत्ररक्षण किया था, 3 कैच लपके थे और मुश्किल कैचेस भी लपके थे उन्होंने, जिसमें ऋतिक पाटिल का भी एक कैच शामिल था। ये तो बहुत ही आसान कैच था। पहला झटका लगा है संतोष स्पोर्ट्स चौटा हिरवा एकवीरा मानकोली टीम को यशपाल माली के रूप में। रन संख्या 8, मात्र 1 रन बनाकर पेविलियन में लौटे हैं यशपाल। और अब नए बल्लेबाज, एक और अनुभवी खिलाड़ी मैदान में, तकदीर माली। तकदीर माली ने धुआंधार बैटिंग की थी। यस, आपने जो फायरवर्क देखा वो जी इवेंट कारियोली की देन था। गजब का फायरवर्क। जबरदस्त माहौल में ये टूर्नामेंट खेला गया है। 2 बड़े फॉर्मेट्स, ग्रामीण फॉर्मेट और डिस्ट्रिक्ट वाइज क्रिकेट, जो कि पहली बार यहाँ पर देखने को मिला है। इतने बड़े पैमाने पर पहली बार आयोजन। और फुल टॉस, लेकिन बल्ले पर ले नहीं पाया। हालांकि नो बॉल का इशारा बीमर घोषित कर दिया है अंपायर ने। ओवर बेस्ट टाइप फुल टॉस थी। और चंदू जी, अब बल्लेबाज के पास एक अच्छा मौका है। अभी अभी क्रीज पर आए हैं, पहली गेंद बीमर मिली है, दूसरी गेंद फ्री हिट। थोडासा दबाव बॉलरने निर्माण केलाय, कारण जी अपेक्षित स्टार्ट होती थी अजूनपर्यंत मिळालेली नाही। भले 6 ओव्हरची मॅच आहे, परंतु प्रयत्न करावा लागेल। फ्री हिट गेंद, एक और फुल टॉस, इस बार स्विंग कर दिया ऑन साइड में, गैप ढूंढ लिया है मिड विकेट की दिशा में। पहले बाउंस पर गेंद बाउंड्री के बाहर। 4 रन। का पहला चौका, चौके से उनका खाता खुलता हुआ, टीम का स्कोर बढ़ता हुआ 13 रन 1 विकेट के नुकसान पर। आतिश भामरे एक बार फिर से दाहिने से ओवर द विकेट। और इस बार केवल दिशा दिखाने का काम किया है। एक और फुल टॉस, फिर से फायदा उठाते हुए तकदीर माली। एक और चौका, चांगला फटका आलाय। में है। सेमीफाइनल मुकाबले में भी उनका बल्ला बोला था, 24 रनों की विस्फोटक पारी खेली थी, और उनके विरुद्ध इस तरह की कमजोर गेंदें बिल्कुल भी नहीं डाली जा सकती। नियंत्रण का अभाव गेंदबाजी में नजर आता हुआ। हो, अगदी त्या गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळाल्या, परंतु धावा करावा देखील लागणार आहे। एक चांगला आव्हानात्मक धावसंख्या उभारावी लागणार आहे। घरच्या मैदानात आहे, प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने, पहा दोन्ही गावातील समर्थक प्रेक्षक काय मोठ्या संख्येने आलेले आहेत।
मला आता जवळपास 1:45 वाजलेले आहेत, परंतु त्यांना त्याचं काही घेणं देणं नाही. आमच्या गावासाठी आम्ही जागू आज, कारण आमची टीम एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये फायनल खेळते. दोन्ही संघांची ही भूमिका असणार आहे. जी हाँ, ग्रामीण क्रिकेट है ये खिलाड़ी ना आव देखते हैं ना ताव देखते हैं, केवल अपना गांव देखते हैं. बेस्ट ऑफ ग्रामीण क्रिकेट. 17 रन बने हैं 1 विकेट के नुकसान पर. पावर प्ले का खेल अभी भी चल रहा है. एक अलग ही मजा होता है ग्रामीण क्रिकेट का. बहुत ही जिद्दी, बहुत ही जुझारू खिलाड़ी देखने को मिलते हैं आपको ग्रामीण क्रिकेट में. तकदीर माली घाट घाट का पानी पी चुके हैं. इस बार मिनी हेलीकॉप्टर ड्राइव कर दिया है. गेंद को सामने लॉन्ग ऑफ मौजूद है कौशल के रूप में. इस बार सिंगल लेने का मौका. स्कोर को आगे बढ़ाते हुए तकदीर माली 18 रन 1 विकेट के नुकसान पर. पहला ओवर बहुत अच्छा रहा था कौशल का. इस ओवर की शुरुआत भी बढ़िया हुई थी. आतिश भामरे द्वारा दूसरी गेंद पर सफलता उनको मिली थी. यशपाल माली को उन्होंने डगआउट में भेज दिया, लेकिन उसके बाद वो बीमर गेंद, वहां से थोड़ा सा मोमेंटम चेंज जरूर हुआ है. और इस बार शफल करते हुए स्विंग कर दिया गेंद को ऑन साइड में. डीप बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर. विनीत के बल्ले से इस फाइनल मैच का पहला सिक्सर. वाह, काय जबरदस्त स्ट्रोक आहे. थोडंसं शफल होतात. फाईन लेगचं क्षेत्र ज्या पद्धतीने शाहिद शेखला या झोनमध्ये खेळताना आपण एकदम जबरदस्त बॅटिंग करताना पाहतो ना, तसंच टॅलेंट या खेळाडूकडे जर या क्षेत्रात थोडंसं जास्त चांगलं खेळतात तेच पाहायला मिळालं. बेहतरीन हरफन मौला खिलाड़ी है विनीत माली. युवा है लेकिन प्रतिभा की कोई कमी नहीं है. सिक्सर के साथ पावर प्ले का खात्मा होता हुआ. 2 ओवर के पश्चात स्कोर 24 रन 1 विकेट के नुकसान पर. स्ट्रोक बनाते हैं. क्रीज में डीप जाकर ऑफ स्टंप के बाहर शफल करते हुए वो स्लॉक स्वीप की तरह खेला था, लेकिन बिहाइंड स्क्वेयर गेंद को उठाकर खेला था उन्होंने. टाइमिंग बहुत ही बेहतरीन थी. जबरदस्त बल्लेबाजी करते हुए विनीत माली 5 गेंदों पर 13 रन बनाए उन्होंने. 9 पर बैटिंग करते हुए तकदीर माली 4 गेंदों का सामना किया है. 2 चौके उनके बैट से निकले हैं और पहला विकेट जल्दी गिरने का कोई दबाव इन 2 बल्लेबाजों के ऊपर नजर नहीं आ रहा है. एक ऐसा बॉलिंग अटैक जिस बॉलिंग अटैक ने क्वार्टर फाइनल सेमीफाइनल्स में 6-6 ओवर के मैचेस में विपक्षी टीमों को 55 के अंदर ही रोका है, और वो भी पहले गोरसई भी, उसके बाद वडवली भी. लेकिन उस टीम के विरुद्ध पावर प्ले में 24 रन्स बनाना निश्चित रूप से एक बेहतरीन शुरुआत मानी जा सकती है संतोष स्पोर्ट्स चौथा इरवा एकवीरा मानकोली के लिए. नया ओवर लेकर कौशल. खतरनाक गेंद, कमाल की गेंद थी ये स्टंप्स पर होती तो डंडा बाहर ही निकल जाता. हा खेळाडू यॉर्कर किंग आहे आणि दुसऱ्यांदा असं झालंय बॅकफुटला पाठवलंय आणि तोपर्यंत बॉल निघून गेला यष्टीरक्षकांकडे. फास्ट एंड फ्यूरियस जबरदस्त गेंदबाजी करते हुए कौशल. इस बार ड्राइव कर दिया है कवर के ऊपर से. दर्शनीय स्ट्रोक. कम से कम 2 रन तो मिलेंगे यहां पर. बढ़िया फील्डिंग. सर्कल में से भागे थे फील्डर. गेंद का पीछा किया उन्होंने. बाउंड्री लाइन के करीब जाकर गेंद को रोका और 2 रन बचाए देवर्ष ने. 2 रनों के चलते स्कोर आगे बढ़ता हुआ 26 रन 1 विकेट के नुकसान पर. अच्छी गेंद की भी सराहना हो रही है. अच्छे शॉट्स जब लग रहे हैं तो भी तालियों की गूंज यहां पर सुनाई दे रही है मानकोली के श्री गुरुदत्त चौथा इरवा क्रिकेट ग्राउंड पर. सभी दर्शकों का एक बार फिर से हार्दिक स्वागत है दीना पाटिल साहब की ओर से. ओहो, फिर से रूम बनाने को देख रहे थे. स्लाइस करने की कोशिश, लेकिन थोड़े से लेट हो गए थे अपने स्ट्रोक में. फुलर लेंथ की अच्छी गेंदबाजी यहां पर, और अच्छा पेस निकाल रहे हैं. तेज तर्रार गेंदबाजी कर रहे हैं कौशल पाटिल. ये बैटल काफी अच्छा है. तकदीर भी बढ़िया फॉर्म में रहे हैं और कौशल भी अच्छे रिदम में. ओवर नंबर 3 का खेल इस समय प्रगति पर. अब की बार कदम चूक गए हैं. डिस्ट्रिक्ट वाइज क्रिकेट में भी हमने देखा कौशल पाटिल को. उस फॉर्मेट में भी बहुत अच्छी गेंदबाजी रही उनकी, और फाइनल मैच में भी जिस तरह से गेंदबाजी की थी अंडर प्रेशर, बहुत ही जबरदस्त अपनी टीम को उस फाइनल मैच में वापस लेकर आए थे कौशल पाटिल.
जबरदस्त गेंद, इस बार शफल कर चुके थे बल्लेबाज तकदीर माली और उनका काम पैरों के पीछे से तमाम करते हुए गेंदबाज कौशल पाटील. कौशलकडे एक वेगळंच कौशल्य आहे. अगदी वेगात गोलंदाजी करतात, यॉर्कर लेनची गोलंदाजी करतात आणि आपल्या उंचीचा पुरेपूर फायदाही घेतात. तकदीर पहिल्यांदाच मन बनवलं होतं की शफल होऊन कुठेतरी या बॉलला स्क्वेअर लेग मिड विकेटला खेळायचं, परंतु जास्त शफल झाले आणि त्यातल्या त्यात यॉर्क हे ब्रह्मास्त्र त्यांचं आहेच आहे. आणि आता जर माहितलं तर थोडासा पाठीमागे बॉल जरूर होता, परंतु स्टंपच दिसले, उखाडला. जी हाँ, ये तो खुला आमंत्रण था एक तरह से गेंदबाज के लिए. बहुत ही तेज तर्रार गेंदबाजी कर रहे हैं और एक एक्सप्रेस गेंदबाज के विरुद्ध इतना ज़्यादा आप बाहर निकलकर आसानी से नहीं खेल सकते हो. तीनों भी स्टंप्स खुले कर दिए थे, रफ्तार में पूरी तरह से बीट हुए और निराश होकर पेविलियन में लौटते हुए तकदीर माली. दूसरा झटका लगता हुआ इस फाइनल मैच में संतोष स्पोर्ट्स चौथा हिरवा एकवीरा मानकोली टीम को. टीम का स्कोर है 26. आउट होने से पहले 11 रनों का योगदान दिया तकदीर ने. और अब नए बल्लेबाज सौरभ माली. सौरभ माली कप्तान, और कप्तान चल पड़े थे सीना तान सेमीफाइनल मुकाबले में. 5 छक्के जड़े थे उन्होंने. 33 रनों की आकर्षक विस्फोटक पारी खेली थी. मैन ऑफ द मैच भी रहे थे. तो अब दोनों भी सेमीफाइनल के मैन ऑफ द मैच खिलाड़ी आमने सामने आपको नजर आएंगे, कौशल पाटिल और उनके सामने सौरभ माली. चंदू जी, क्या लगता है, क्या सोच हो सकती है यहाँ से बल्लेबाजों की कि 6 ओव्हर्स में कितना स्कोर बनाया जाए? दिवसाच्या मॅचेस वेगळ्या होत्या, रात्रीच्या मॅचेस आहेत आणि माझ्या मते एक 50-60 धावा तरी बनवाव्या लागणार आहेत या मॅचमध्ये, ज्या पद्धतीने दोन्ही संघ खेळतात क्रिकेट. 60 के आंकड़े पर नजर हो सकती है. आते ही उछाल दिया गेंद को, लेकिन मिस हिट है. फील्डर गेंद के नीचे आतिश बामरे और कोई गलती नहीं. कप्तान भी आउट. माली पेविलियन में लौटते हुए आगे रखी हुई गेंद थी, उठा के खेला जरूर था, लेकिन ऊंचाई रही स्ट्रोक में, ज्यादा दूरी प्राप्त नहीं कर पाए. लॉन्ग ऑन पर आसान सा कैच. आतिश बामरे ने भी जो फील्डिंग में योगदान दिया है वो काफी सराहनीय है. काफी अच्छे कैचेस लपके हैं उन्होंने आउटफील्ड में अपने टीम के लिए इस पूरे टूर्नामेंट में. 26 पर 3 और नए बल्लेबाज दीपेश माली. दीपेश माली के पास भी अच्छा खासा अनुभव है, अलग अलग फॉर्मेट्स में खेलते रहते हैं दीपेश माली. और ग्रामीण क्रिकेट में भी इनका बहुत जबरदस्त दबदबा रहा है. अंडर प्रेशर आए हैं बल्लेबाजी के लिए. 2 विकेट्स इस ओवर में कौशल पाटिल के खाते में. हैट्रिक का मौका है उनके पास. डिस्ट्रिक्ट वाइज क्रिकेट में भी उन्होंने 11 विकेटें चटकाई थी. शॉर्ट कवर में खिलाड़ी रखा गया है कैचिंग पोजीशन में, और शॉर्ट मिड विकेट भी है. हैट्रिक का पूरा प्रबंध है. बढ़िया गेंद यहां पर अपील कॉट बिहाइंड के लिए, लेकिन अंपायर की सहमति नहीं. हैट्रिक गेंद थी, क्या कमाल की गेंद थी. पूरी तरह से चकमा दिया दीपेश माली को, और इसके साथ ही सफल ओवर की समाप्ति. मात्र 2 रन खर्च किए इस ओवर में और 2 सफलताएं अंदर की तरफ लेकर आए थे. ओहो हो, इनसाइड एज को बीट करती हुई गेंद, बाल बच गए वहां पर दीपेश माली. 3 ओव्हर का खेल समाप्त. रन संख्या 26, 3 विकेटों के नुकसान पर. चेक या ठिकाणी संस्कार इंग्लिश मीडियमचे अध्यक्ष तसेच माजी केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेबांचे स्वीय सहाय्यक राम माळी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करतोय. तीन ओवर के बाद 26 पर 3 संतोष स्पोर्ट्स चौथा हिरवा एकवीरा स्पोर्ट्स मानकोली. भरत स्पोर्ट्स शेलू माता वर्ल्ड टीम के कैप्टन ने टॉस जीता और पहले गेंदबाजी चुनी. पावर प्ले में बल्लेबाजी अच्छी हुई थी, खासतौर पर दूसरा ओवर जो आतिश भामरे ने किया था उसमें 17 रन बटोरे थे बल्लेबाजों ने. या ठिकाणी संस्कार इंग्लिश मीडियमचे अध्यक्ष
तसेच माजी केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेबांचे स्वीय सहाय्यक राम माळीसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा स्वागत आणि सन्मान स्वर्गीय महेंद्रदादा चषक 2025चे प्रणेते दीना पाटील साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. मायेची शॉल आणि या स्पर्धेची गोड आठवण राहणार हे सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान. त्यानंतर मानकोलीचे माजी सरपंच आदरणीय सुनीलजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही सन्मानित करतील दीना पाटील साहेब. ओव्हर टू कॉम्बॉक्स. यॉर्कर के साथ नए ओवर की शुरुआत. ऑफ स्टंप के बाहर की यॉर्कर, वाइड यॉर्कर चॉप करने का प्रयास किया था बैट्समैन ने, लेकिन पूरी तरह से बीट हुए. तदनंतर या ठिकाणी नेक्स्ट लेवल LED वॉल अर्थातच स्वप्नील सिंग साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही सन्मानित करतील या स्पर्धेचे प्रणेते दीना पाटील साहेब. खूबसूरत स्ट्रोक डाउन द ग्राउंड, लेकिन बढ़िया फील्डिंग डीप में. एक ही रन लेने का अवसर वहां पर विनीत माली के पास. यॉर्कर्स पर यॉर्कर्स डिलीवर किए जा रहे हैं. आतिश बामरे. परंतु याही परिस्थितीमधून टीम बाहेर पडू शकते, कारण मैदानाच्या आतमध्ये टीमचे दोन प्रमुख खेळाडू आहेत, विनीत माळी आणि एक ज्याने आपल्या धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर आपल्या गावाचं नाव मात्र महाराष्ट्रभर नेले. दीपेश माळी मैदानाच्या आतमध्ये आहेत, विनीत माळी मैदानाच्या आतमध्ये आहेत, जे केव्हाही या मॅचचं गणित बदलू शकतात. त्यामुळे जरी थोडीशी बॅकफुटला टीम आहे, परंतु ते कमबॅक करू शकतात, त्याने चांगलं आव्हान निर्माण करू शकतात. ओव्हर नंबर 4 मात्र या ठिकाणी मार्गस्थ पाहायला मिळते. दीना पाटील साहेबांना आपण पाहतोय स्क्रीनवर. काय जबरदस्त आयोजन त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळालंय. या वर्षी या स्पर्धेची चर्चा भारतभर झाली, त्याचं कारण आहे 2 वेगवेगळे फॉर्मॅट पाहायला मिळाले. यावेळेला हवाई हल्ला तर केला गेलाय, हवाई यात्रा बॉलची, आणि ज्याच्यासाठी ओळखला जातो हा खेळाडू, हा आहे सिक्सर किंग. घ्या सिक्सर. जी हाँ, यह है दबंग दीपू, और बड़े ही दबंगाई से स्ट्रोक खेला है उन्होंने. उनके पाले में गेंद मिलेगी तो वो दर्शकों के गाले में जाने ही वाली है. कमाल का स्ट्रोक, स्लॉट में गिरी हुई गेंद थी, नींबू बना दिया इस गेंद को दीपेश माली ने. झन्नाटीदार सिक्सर. 6 या ठिकाणी कैलास सोमार माळी साहेब माजी सरपंच मानकोली, सीताई केबल मानकोलीचे प्रोप्रायटर आणि उद्योगपती मानकोली यांना सन्मानित करतील देवानंद पाटील. मी विनंती करतोय की आपण त्यांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचा आहे. कैलास सोमार माळी साहेब माजी सरपंच मानकोली, तसेच सीताई केबल नेटवर्कचे प्रोप्रायटर आणि उद्योगपती मानकोली यांना सन्मानित करतील देवानंद पाटील साहेब. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. इस बार फुल टॉस है, फिर से उठा के खेल दिया है. फील्डर जज कर रहे हैं, लेकिन कोई अवसर नहीं है. एक और छक्का. आहे बॅक टू बॅक 2 सिक्सर आले, आणि म्हणून तर म्हटलं जातं ना, क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही. आणि सुरुवातीला थोडासा दबाव वळणे निर्माण केला, आता दबाव हटवलाय मानकोलीने सुद्धा. मजा येईल या मैच मध्ये. जी हाँ, वार पलटवार शुरुआत से ही देखने को मिल रहे हैं इस फाइनल मैच में. ये बहुत ही कमजोर गेंद थी, ढीली गेंद, पूरी ताकत झोंकते हुए स्ट्रोक के पीछे दीपेश माली. डीप मिड विकेट को क्लियर किया है इस दफा. लगातार दूसरा छक्का. पहली 2 गेंदें बहुत अच्छी थी इस ओवर की. आतिश बामरे द्वारा तेज तर्रार यॉर्कर्स डाले थे उन्होंने, लेकिन पिछली 2 गेंदें निश्चित रूप से कमजोर रही है. और कहीं ना कहीं ये एक थोड़ी परेशानी रही है आतिश बामरे के लिए कि निरंतरता देखने को नहीं मिली है उनकी गेंदबाजी में. कुछ अच्छी गेंदें करते हैं, लेकिन कुछ कमजोर गेंदें. पहले ओवर में भी फुल टॉस पर फुल टॉस डाल रहे थे. गणेश केनी साहब मंच पर उपस्थित मैच का लुत्फ उठाते हुए. ये इस टूर्नामेंट के मुख्य आयोजनकर्ता दीना पाटील साहब. दीपू यावेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न जरूर झाला, टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये, परंतु रन तर तिकडे मिळणार आहे. एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते आपल्याला. काय फायनलचा सामना तर हाही रंगतोय. या अगोदर देखील काय जबरदस्त फायनल पाहायला मिळाली होती, मुंबई विरुद्ध ठाणे, आणि आता वर्ल्ड विरुद्ध मानकोली. हाही सामना मात्र चांगलाच रंगताना पाहायला मिळणार आहे. पहिल्या डावातच संघर्ष सुरू झालाय. 6 षटकांचा सामना आहे जरूर, परंतु 40 धावाचा धावफल कव्हर झाला. विनीत खेळतायत 14 वर, दीपेश खेळतायत 13 वर.
आपल्या टीमला संकटातून बाहेर काढण्याचं काम मात्र या ठिकाणी दीपेशने केलंय. या वेळेला फटका खेळलाय समोरच्या दिशेने, तिकडे फिल्डर येत आहेत आणि कॅच नाही झालीये, कॅचही सुटली आणि बॉल गेलाय सीमारेषेच्या पार. षटकार. त्याच्यासाठी तर जागलोय अख्खी रात्र. गावाला पाठिंबा द्यायचा आहे, गावासाठी टाळ्या वाजवायच्यात, गावासाठी शिट्या वाजवायच्यात, गावासाठी आरडाओरडा करायचा है आणि दोन्ही बाजूने मजा घेतात प्रेक्षक. जी हाँ, दोनों भी टीमों को बहुत अच्छा सपोर्ट है. ऑब्वियसली मानकोली टीम को ज्यादा रहेगा क्योंकि मानकोली घरेलू मैदान पर खेल रही. यहाँ पर कैच का मौका था, अच्छे फील्डर है संदीप, पूरे टूर्नामेंट में बढ़िया कैचेस लपके उन्होंने, लेकिन इस दफा ये रनिंग कैच लपक नहीं पाए. ड्राइव किया था विनीत माली ने, लॉन्ग ऑफ से लगभग एक्स्ट्रा कवर की दिशा में भागते हुए कैच लपकने का प्रयास, लेकिन कैच भी ड्रॉप हुआ और सिक्सर भी. और फिर दर्शक देखिए, प्रेक्षक हे प्रेक्षक आहे, प्रेक्षक राजा आहे, प्रेक्षकाशिवाय मजा नाही. आणि आज प्रेक्षक आनंद घेतात मस्त या स्पर्धेचा, फायनल मॅचचा. ग्रामीण गटातील 46 धावा धावफलकावर 3 विकेट माघारी परतताना पाहिलं मिळाल्यात खऱ्या, परंतु या ओव्हरमध्ये रन आल्या, मोठ्या प्रमाणावर आल्या आणि अजूनही मात्र 2 ओव्हर बाकी आहेत सर. या ठिकाणी बंटी शेळके बोरपाडा यांच्याकडनं आतिश भांबरे आणि शेलुमाता वर्ल्ड संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. तसेच या ठिकाणी भरत स्पोर्ट्स वलपाडा फायनलसाठी जे एकविरावरून लाईव्ह मॅच पाहत आहेत त्यांनी सुद्धा हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. केदारनाथ मित्रमंडळ भिवंडी, तसेच शिवसेना विभाग प्रमुख कोपरचे केशव पाटील साहेब, समाजसेवक अजय पाटील, रोहित पाटील, विजय पाटील, विजयन तरे, रवींद्र तरे, संतोष पाटील आणि कौशल पाटील यांना खास करून शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांचे काका विजय पाटील यांच्याकडनं धन्यवाद. अतिशय आता बॉलिंगसाठी दीपेश माळी आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर विनीत माळी, दोघेही खूप चांगली कामगिरी आपल्या टीमसाठी करताना पाहायला मिळत आहेत. 46 धावा झालेल्या आहेत पहिल्या 4 ओव्हर संपल्यानंतर. दीपेश सरळ बॅटने समोरच्या दिशेने खेळले, बॉल अडवण्याचा प्रयत्न केला परंतु 1 रन नाही रोखू शकले. धावसंख्या इकडे पुढे 47 वर जाताना पाहायला मिळते. मानकोली विरुद्ध वळ जबरदस्त संघर्ष पाहायला मिळतोय, कारण गावाचं नाव आणि गावाच्या नावासाठीचं क्रिकेट, गावाच्या प्रतिष्ठेसाठीचं क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट, या क्रिकेटची देखील एक वेगळी मजा आहे. आणि आज मात्र बरेच प्रेक्षक मात्र रात्री 2 पेक्षा जास्त वाजेपर्यंत जागतायत. त्याचं कारण आहे क्रिकेट आणि दीना पाटील साहेबांची स्पर्धा. जी हाँ, दर्शकों को भी पता है कि इस फाइनल मैच में ढेर सारा मनोरंजन होने वाला है और अभी तक तो हुआ भी है. अभी भी काफी क्रिकेट बचा हुआ है. 5वें ओवर की अभी शुरुआत हुई है. विनीत माळी रिवर्स खेळायला गेले आणि हा प्रयत्न अंगलट येताना पाहायला मिळतोय. वाह, काय बॉल टाकलाय, विकेट आली आहे. जीवनदान मिला था पिछले ओवर में विनीत माली को, लेकिन इस दफा रचनात्मक शॉट खेलने का प्रयास, स्विच हिट लगाने का प्रयास किया और उसमें फंसते हुए नजर आए हैं. बोल्ड कर दिया है आतिश पाटिल ने लेफ्ट आर्म राउंड द विकेट से. फलंदाजांना षटकारांची हॅट्रिक केल्यास माजी सरपंच मानकोलीचे सुनीलजी भोईर साहेब यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक, हॅट्रिक षटकारांची हॅट्रिक केल्यास. धन्यवाद. एकोणतीस धावा आवश्यक असताना मात्र अंडर 25 धमाका बिग बॅश मध्ये 5 धमाके केले आणि अख्ख्या भारताच्या टेनिस क्रिकेटचं लक्ष मानकोलीच्या या खेळाडूने देखील वेधून घेतलं होतं. आलीच बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रोक जर पाहिलं तर कव्हरच्या दिशेने खेळलाय खरा, एक धाव मिळेल, थोडासा बॉल बाजूला गेला, लगेच दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिकडे होतोय.
धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. जाऊन पोहोचली धावसंख्या 5वी ओव्हर सुरू असताना 49 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. याही स्पर्धेची मात्र चांगली चर्चा झाली. ही आहे आणि दिवस रात्र पद्धतीचं क्रिकेट, अतिशय सुंदर असं मैदान आणि लाईव्ह कव्हरेज देखील 70 तर तेवढेच चांगलं पाहायला मिळालं. यावेळेला आले मात्र वैभव आणि त्यांची मात्र आतषबाजी सुरू झालेली आहे. हे मानकोलीचं वैभव आहे. उठाने से चूक नहीं रहे हैं मानकोली के बल्लेबाज. 4 खिलाड़ी जरूर आउट हुए हैं लेकिन ये गेंद बिल्कुल रडार में थी. ओवर पिच गेंद और उस पर टूट पड़े हैं. वैभव माली लॉन्ग ऑन के ऊपर से फेंक दिया गेंद को मैदान के बाहर. शानदार छक्का, कुल मिलाकर 5वां छक्का इस पारी का और इसके साथ 50 रन भी पूरे हुए. 55 रन संख्या. मोठा स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहायला मिळालाय. समर्थक मात्र दोन्ही संघाचे मोठ्या संख्येने मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळतात. 55 धावा धावफलकावर आहे. पहिला डाव सुरू आहे. मानकोली एका बाजूला आहे, वळ एका बाजूला आहे आणि यांच्यातील मात्र फायनल सामना आपण पाहतोय. दिना पाटील साहेबांचं मात्र कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. समन्वयक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, अध्यक्ष ओमकार युवा सेवा संस्था भिवंडी, समाजसेवेचा वसा आपल्या बंधूंप्रमाणे म्हणजे स्वर्गीय महेंद्र दादांप्रमाणे दिना पाटील साहेबांनी देखील असाच अविरत पुढे चालू ठेवलेला आहे. विविध क्षेत्रामध्ये मात्र खूप चांगले काम त्यांचं होताना पाहायला मिळतंय. 55 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आतिश. मोठा फटकाल्यानंतर कमबॅक करायचं आहे. यावेळेला फुल टॉस बॉल, परंतु टायमिंग नाही झालंय. बॉल मागे जातोय, अडवलाही गेलाय. तोपर्यंत जर पाहिलं तर एक धाव तिकडे मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 56 धावा धावफलकावर. 56. और क्या डीआरएस की मांग कर रहे हैं बल्लेबाज. जी हाँ, चेक या ठिकाणी संस्कार इंग्लिश मीडियमचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब यांचे योग्य बॉल आहे. राम माळी साहेबांकडनं प्रति षटकारास मानकोली संघाच्या कोणत्याही फलंदाजाने षटकार मारल्यास 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. धन्यवाद. ये थोड़ा आश्चर्यजनक लगा कि डीआरएस की मांग की गई थी इस फुल टॉस गेंद पर. काफी नीचे थी. रिव्यू गवा दिया है यहाँ पर मानकोली टीम ने. 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 56 रन 4 विकेटों के नुकसान पर. 7 गेंदें अब पारी में शेष है. दीपू माळी, दीपेश 14 धावांवर बॅटिंग करतायत 2 षटकाराच्या मदतीने. या वेळेला मात्र स्ट्रोक खेळलाय. ही भाषा आवडते या खेळाडूला. आवडतं भक्ष जर पाहिलं तर 6 वालाय. काय षटकार खेळलाय या ठिकाणी दीपू माळी यांनी. जी हाँ, जब भी वो क्रीज पर टिकते हैं तो अधिकांश रन्स उनके सिक्सर्स में ही आते हैं, इसीलिए तो सिक्सर किंग कहा जाता है. दीपेश माली को हल्की सी टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ निकल रही थी लेकिन उनको समय मिला. जल्दी लेन को ताड़ते हुए पुल कर दिया और गेंद से कह दिया कि छू लो गगन तुम उड़ के, पीछे ना देखो तुम मुड़ के. या षटकारानिशी जर पाहिलं तर धावसंख्या पुन्हा पुढे जाताना पाहायला मिळते. आता जर पाहिलं तर या ठिकाणी 5 ओव्हरचा खेळ संपतोय आणि धावसंख्या झालेली आहे ती 62. कमाल की बल्लेबाजी करते हुए दीपेश माली. विनीत ने भी बढ़िया बल्लेबाजी की. आउट होने से पहले 20 रनों का योगदान दिया. यशपाल 1 रन बनाकर आउट हुए पहले विकेट के रूप में. तकदीर माली ने अच्छी शुरुआत जरूर की थी लेकिन लंबा नहीं खेल पाए. 11 रन बनाए. सौरभ माली 0 पर आउट हुए. दीपेश अभी भी डटे हुए हैं. 20 पर मात्र 6 गेंदों का सामना किया है और वैभव को भी अच्छी शुरुआत मिली है. 3 गेंदों में 9 पर बैटिंग करते हुए 5 ओवर्स के बाद 62 रन 4 विकेटों के नुकसान पर. संतोष स्पोर्ट्स चौथा हिरवा एकवीरा मानकोली इस फाइनल मैच में भरत स्पोर्ट्स शेलू माता वर्ल्ड के सामने. अंतिम 6 गेंदे, आखिरी ओवर. एक अच्छा टोटल ऑलरेडी स्कोरबोर्ड पर नजर आ रहा है और यहां से वर्ल्ड टीम को कोशिश करनी होगी कि 70 के अंदर रोके. चेक या ठिकाणी कैलास सोमार माळी माजी सरपंच मानकोली तसेच सिताई केबल नेटवर्कचे प्रोप्रायटर आणि नामांकित उद्योगपती मानकोली यांच्या माध्यमातून शेवटचं षटक बाकी आहे. मात्र प्रत्येक षटकार आणि चौकारास 1000 रुपये आणि चौकारास 500 रुपये रोख देण्यात येतील. धन्यवाद. आखिरी ओवर की बागडोर संभालेंगे गेंदबाज हर्षद.
हर्षद पाटिल। कप्तान है, युवा का कैप्टन, अच्छा योगदान उनका भी रहा है डेथ ओव्हर्स में, खास तौर पर बढ़िया गेंदबाजी करते रहे हैं हर्षद। या ठिकाणी षटकारांची हॅट्रिक जर केली एखाद्या फलंदाजाने तर तब्बल 11,000 रुपयाचं रोख पारितोषिक राममाळी साहेबांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। बक्षिसांची खैरात ओव्हर टू अजय घरत। पहली गेंद आखिरी ओवर की स्विंग करना चाहते थे, ऑन साइड में पैर पर लगी वहां पर, और दोनों बल्लेबाज एक ही सिरे पर और डायरेक्ट हिट। हालांकि डायरेक्ट हिट की जरूरत भी नहीं थी, मेरे ख्याल से वो गेंद को लेकर भी जा सकते थे, लेकिन आउट कर दिया है बैट्समैन को। देखना है दीपेश माली आउट हुए हैं या फिर वैभव। दीपेश लौटते हुए पेविलियन की राह पर, बहुत बड़ा झटका, और इससे कहीं ना कहीं रनों में शायद कुछ फर्क भी पड़ सकता है, क्योंकि दीपेश बहुत ही बढ़िया बैटिंग कर रहे थे चंदू जी, रन आउट हुए हैं। हो, की फॅक्टर राहील, कारण दीपूने सुरुवातीला रन नव्हत्या झाल्या, दीपू मैदानात आले, 2 षटकार मारले, त्यावेळेला कुठेतरी धावसंख्येला आकार मिळाला होता। अक्रॉस खेळायचा प्रयत्न होता, थोडेसे जास्त सफल झाले होते, आणि ज्या वेळेला स्ट्रोक खेळला त्याच वेळेला मात्र वैभव सांगत होते ही धाव नकोय, परंतु दीपू ही मात्र अगदी शेवटची ओव्हर असल्या कारणाने त्यांचाही या ठिकाणी प्रयत्न जरूर झाला। अंतिम टप्प्यामध्ये मात्र ही स्पर्धा पोचताना पाहायला मिळाली। माणकुली गावातील क्रिकेट लगातार 4 दिवस या ठिकाणी यायलाही मिळालं, आणि लीना पाटील साहेबांचं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळालं, स्वर्गीय महेंद्रदादा चषकाचं। समेत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी हर्षद यांना पण पाहतोय, तर बॅटिंगसाठी आलेले आहेत आतिश माळी। वैभवच्या जोडीला आतिषबाजी करावी लागेल, पाहूया वैभव 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 वेगवान बॉल टाकलाय, ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय। ओ गलत जजमेंट, पूरी तरह से गलत जजमेंट, यहाँ पर लाइन को जज ही नहीं कर पाए, पहले ही ऑफ स्टंप के काफी बाहर निकल चुके थे और गेंद बिल्कुल उनके सामने थी, यॉर्कर लेन पर जरूर थी, लेकिन ये फुल टॉस भी बना सकते थे, छोड़ दिया उसको वाइड समझकर। कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल त्यांचा, आणि ते कमबॅक करू देखील शकतील, पाहूया 65 चेक या ठिकाणी साहिल जी केणी आणि गणेश दादा केणी जे कबीर निर्मल चषकाचे प्रणेते, त्यांच्या माध्यमात चौकार आणि षटकाराची हॅट्रिक केल्यास 5,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल। धन्यवाद। अगली गेंद इस बार ऊपरी किनारा, विकेट कीपर गेंद के नीचे, ओ कैच ड्रॉप, एक रन पूरा कर लिया है, ओवर थ्रो भी हुआ है। कैच थोड़ा सा मुश्किल बन रहा था, लेकिन फाइनल मैच को देखते हुए इसको लपकना जरूरी था, विकेट कीपर से हुई है गलती। 2 रन्स यहां पर पूरे करते हुए बल्लेबाज, स्ट्राइक अभी भी वैभव के पास, स्कोर आगे बढ़ता हुआ 64 रन। गति में परिवर्तन जो किया गया था उसको समझ नहीं पाए थे, स्लॉक करने का प्रयास था, विकेट कीपर पीछे पीछे जा रहे थे, वहां पर पहुंच गए थे गेंद के नीचे, लेकिन हाथों में रख नहीं पाए। या ठिकाणी नंदू भोईर साहेब वळगावावरनं त्यांच्याकडनं सुद्धा 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल विकेट हॅट्रिक करिता, आणि चौकार षटकार आणि विकेट हॅट्रिक जरी केली तर साहिलजी केणी आणि आमचे गणेश दादा केणी यांच्या माध्यमातून सुद्धा 5,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे। पाहूया शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत, 64 धावा धावफलकावर आहेत, वैभवची बॅट मोठा फटका मारण्याच्या इराद्यात आहे, परंतु हर्षद त्यांना रोखण्यासाठी तयार आहे। वळ विरुद्ध जर पाहिलं तर दुसऱ्या बाजूला फायनल सामना पाहायला मिळतोय मानकुरीचा घरच्या मैदानामध्ये, या मानाच्या स्पर्धेमध्ये शेवटचे 3 चेंडू या पहिल्या डावातील। टप्प्याचा बॉल, त्याच्यावर हल्ला चढवलाय, फटका जबरदस्त येताना पाहायला मिळालाय, लांब 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 जा, शोधून आणा बॉल। चे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब यांचे स्वीय सहाय्यक राम माळी साहेबांकडनं षटकारांची हॅट्रिक करणाऱ्या फलंदाजाला तब्बल 11,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल।
शेवटचे 2 चेंडू मात्र इकडे बाकी आहेत. स्वर्गीय महेंद्रदादा चषक आज जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये भिवंडीचा असा आवाज ज्यांच्याकडून मात्र भिवंडीचे क्रिकेट प्रेमी मात्र आवर्जून ज्यांचा आवाजाची वाट पाहत असतात. खूप काही शिकायला मिळतं ज्यावेळेला मात्र सिद्दीक बाबे सरांसारखा एक ज्येष्ठ समालोचक मार्गदर्शन करत असतो. 70 धावा धावफलकावर. पुढचा बॉल यावेळेला मात्र थोडेसे जास्त सफल झाले होते परंतु इकडे आउट हो गए बल्लेबाज कॉट बिहाइंड के रूप में वैभव माली. स्कोर 70 रन, 1 गेंद अभी भी शेष है इस पारी में. टोटल काफी अच्छा बना लिया है लेकिन ये अंतिम ओवर अभी तक काफी अच्छा घटा है. एक छक्का जरूर लगा है इस ओवर में लेकिन हर्षद पाटिल ने कुल मिलाकर बहुत बढ़िया गेंदबाजी की है. पिछली गेंद पर छक्का लगा था, इस गेंद पर वापसी करते हुए ऑफ स्टंप के थोड़ा बाहर निकलते हुए गेंद को फाइन लेग की तरफ खेलने का प्रयास कर रहे थे वैभव. अच्छी बैटिंग करने के बाद आउट हुए. इनिंग ब्रेक मध्ये सर्व समालोचक आपण व्यासपीठावर यायचे, आपला सन्मान इथे केला जाईल आणि जे 2 अंपायर आहेत त्यांनी देखील व्यासपीठावर यायचे आणि टीम 70-70 कडून भूपेश कराळे आपण देखील व्यासपीठावर या. इनिंग ब्रेक मध्ये सगळ्यांचा सन्मान केला जाईल. धन्यवाद. देखिए गेंद जब बल्ले के नजदीक थी वहां पर थोड़ा सा डेविएशन भी देखने को मिला है. किनारा लगा था, मेन सा किनारा, कभी कभी बैट्समैन को भी समझ में नहीं आता है. 17 रनों की अच्छी पारी खेलने के बाद आउट हुए हैं वैभव माली. 2 छक्के जड़े उन्होंने. आखिरी गेंद नए बैट्समैन क्रीज पर मोहित माली. हर्षद ने अभी तक केवल 8 रन खर्च किए हैं और 2 बल्लेबाज आउट हो चुके हैं इस आखिरी ओवर में. स्विंग कर दिया ऑन साइड में, ये जा रही है मैदान के बाहर. अंतिम गेंद पर सिक्सर. कुल रन संख्या 76 और 77 रनों की चुनौती स्वर्गीय महेंद्र दादा चषक 2025 को जीतने के लिए भरत स्पोर्ट्स शेलू माता वर्ल्ड के सामने. वाह, 77 झालेले आहेत. 70 स्पोर्ट्स वर तुम्ही पहा दुसऱ्या डावामध्ये काय होणार. आणि आता दुसऱ्या डावात ऐकण्यासाठी जो आवाज मात्र कित्येक वर्ष भुरळ घालतोय भिवंडीकरांना, बऱ्याच खेळाडूंना ज्यांनी नावं दिली आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर आमचे मार्गदर्शक एक ज्येष्ठ समालोचक आमंत्रित करतोय सिद्दीक बाबे सरांना. धन्यवाद चंदू शेट्टी जी, धन्यवाद अजय गरात. देखिए सगळे समालोचक व्यासपीठावर आपला सन्मान इथे केला जाईल. यस, सदाबहार कमेंटेटर ने कमाल की कमेंट्री की लेकिन सीजन में ड्राई फ्रूट का उतना डिमांड नहीं रहता है जितना महाराष्ट्र में. महाराष्ट्र भूषण, जुन्नर भूषण और मुंबई भूषण चंदू शेट्टी सर का डिमांड रहता है. ये वो आवाज़ है जो महाराष्ट्र के हर इलाके में सुनी जाती है, उसकी सराहना होती है और क्रिकेट में चंदू सर का एक बड़ा मकाम है. थैंक यू सो मच. चला आपण याच्या अगोदर जे खुल्या गटामध्ये पारितोषिक होतं ते देणार आहोत सर्वप्रथम, कारण आपण पाहतोय मुंबईच्या संघाने इथे लढत जिंकलेली आहे आणि काही खेळाडू जे आहेत त्यांची फ्लाइट आहे, त्याच्यामुळे आपण तो प्रेझेंटेशन सोहळा इथे पार पाडतोय. बेस्ट बॉलर खुल्या गटामधून डिस्ट्रिक्ट निहाय क्रिकेटमध्ये विशाल रॉय, ज्याने 76 धावा खर्च करून 13 विकेट घेतल्या, तो या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर ठरलाय. गणेश केनी साहेब आणि कैलाश माळी साहेब यांना मी विनंती करेन, माजी सरपंच कैलाश दादा आणि गणेश केनी साहेब आपल्या शुभ हस्ते विशाल रॉयचा इथे सन्मान होतोय. 13 विकेट त्याने या स्पर्धेमध्ये फक्त 76 धावा खर्च करून घेतलेल्या आहेत. आणि मित्रांनो, राजस्थान रॉयल्ससाठी नेट्समध्ये हा गोलंदाजी देखील करतो आणि एक नामांकित बॉलर आहे, तर त्याचा सन्मान इथे केला जातोय. यानंतर बेस्ट बॅटर या स्पर्धेमध्ये दिनू कांबळे ठरलाय, ज्याने 112 धावा केलेल्या आहेत आणि ओमकार देसाई देखील त्याच्या एकदम क्लोज होता. ओमकार देसाईने 107 धावा या स्पर्धेमध्ये केल्यात. दिनू कांबळेने 112 केल्या, म्हणून दिनू कांबळे ठरला या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर. उत्कृष्ट फलंदाज राममाळी साहेब आणि सुनील भोईर साहेब माजी सरपंच यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते आपण दिनू कांबळेचा सन्मान करावा. बेस्ट बॅटर सुनील भोईर साहेब माजी सरपंच आणि राममाळी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे करतोय. बेस्ट बॅटर दिनू कांबळे. ओमकार देसाईने देखील या स्पर्धेमध्ये 107 धावा केल्या होत्या आणि दिनू कांबळेच्या 112 धावा आहेत. तो ठरला या स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज. यानंतर मालिकावीरचा पुरस्कार देण्यासाठी पंकज घरत साहेब यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते. युवासेना भिवंडी तालुका प्रमुख आहेत
पंकज गरज साहेब यांच्या शुभ हस्ते आपण मालिकावीर देऊया आणि खेळाडूचं नाव आहे नागेंद्र वाडेकर ज्याने 143 धावा या स्पर्धेमध्ये केलेल्या आहेत. हायएस्ट रन या स्पर्धेमध्ये त्याने केलेल्या आहेत. आणि मित्रांनो आज नक्कीच त्याची तब्येत बरोबर नव्हती, तो मैदानामध्ये थोडासा कोसळला, तरी देखील त्याच्या जिद्दीला सलाम केला पाहिजे. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्यात. नागेश वाडेकर याचा सन्मान इथे होतोय. नागेशने अप्रतिम फलंदाजी केली या स्पर्धेमध्ये 143 धावा केलेल्या आहेत. आणि आपण पाहिलं भिवंडीमध्ये पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये त्यांनी 100 धावा देखील केल्या होत्या, शतक ठोकलं होतं. तर नागेश वाडेकर या स्पर्धेमध्ये 143 143 धावा त्याने केल्यात. अभिनंदन. यानंतर उपविजेत्या टीमचा सन्मान इथे केला जाईल. ट्रायडंट ठाणे उमाकांत पाटील आणि रमाकांत घरत साहेब यांना विनंती करून आपल्या शुभस्ते आपण पारितोषिक देणार आहोत. 5,50,000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये आकर्षक ट्रॉफी देऊन या टीमचा इथे सन्मान केला जाईल. टीम ठाणे उपविजेत्या टीम मी विनंती करेन विनीत माळी आणि त्याचबरोबर कौशल पाटील याला आपण दोघांनी या हे पारितोषिक घेण्यासाठी. विनीत माळी आणि कौशल पाटील, वळचा कौशल आपण या लवकरात लवकर. आणि विनीत माळी टीम मानकोलीचा विनीत माळी हे ठाणे टीम मध्ये होते, त्यामुळे विनीत माळी आपण या लवकरात लवकर व्यासपीठावर. आणि वळचा कौशल कौशल पाटील वळ या लवकरात लवकर स्टेजवर धावत या प्लीज. विनीत माळी आपण देखील या. हे दोन्ही खेळाडू टीम ट्रायडंट ठाणे मध्ये होते. 5,50,000 रुपयाचं पारितोषिक उमाकांत पाटील आणि रमाकांत घरत यांच्या उपस्थितीमध्ये तुम्हाला हे पारितोषिक इथे दिलं जाईल. 5,50,000 रुपयाचा चेक आणि त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी उपविजेत्या टीमला. खुल्या गटामध्ये ही ट्रॉफी जाते टीम ट्रायडंट ठाणेला. उपविजेता संघ या स्पर्धेमध्ये 5,50,000 रुपयाचं पारितोषिक आणि त्याचबरोबर ही आकर्षक ट्रॉफी. टीमने जिंकलेले आहे जिल्हा सन्मान होतोय
आमच्यातीलच एक समालोचक मित्र आज IPL ची सुद्धा समालोचन करताना पाहायला मिळालं. विविध स्पर्धा विविध चॅनेलवर देखील समालोचन करताना ज्यांचं आपण पाहतो ऐकतो असा नवी मुंबईच्या तुर्भे गावचा आवाज जो महाराष्ट्राच्या सगळ्यांचाच लोकप्रिय आहे, चर्चित आहे, सन्मान केला जातोय कुणालजी दाते सरांचा. राजेंद्र पाटील सर, यस, आज राजेंद्र पाटील सरांसारख्या नामवंत दिग्गज निवेदक सूत्रसंचालक यांच्याबरोबर काम करण्याची संधी आम्हालाही पहिल्यांदा मिळाली. सर, आपलं नक्कीच जे सूत्रसंचालन आहे त्याचे आम्ही सुद्धा फॅन झालेलो आहोत आणि त्याचबरोबर या ठिकाणी दोन्ही जे उर्वरित पंच आहेत त्यांना विनंती आपण या ठिकाणी करना चाहते थे. वाइट घोषित के अंपायर ने, आप बेफिक्र होइए, आप अपना प्रोग्राम जारी रखें. यानंतर आपण सिद्दीक भाई 2 मिनिटं थांबा. लास्ट में यानंतर आपण 70 स्पोर्ट्सचा सन्मान करणार आहोत. भूपेश कराळे यांना मी विनंती करेन. आपण अनेक आविष्कार या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिले. स्टंप विजन, स्टंप कॅम, त्याचबरोबर स्टंप माईक, अप्रतिम दर्जाचं टेलिकास्ट, ऑलमोस्ट अनेक देशांपर्यंत युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून हे टेलिकास्ट पोहोचवलं गेलं. खऱ्या अर्थाने तारीफ सय्यद सरांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणार होतो, कारण हे असं व्यक्तिमत्व आहे त्यांनी या स्पर्धेचे आयोजक दिना पाटील साहेब यांचा शब्द राखला आणि या स्पर्धेच्या माध्यमातून स्वर्गीय महेंद्र दादा चषक ही स्पर्धा आपण तुमच्या भेटीला आणली. एक वेगळा फॉर्मॅट आपण टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वाला दिला आणि मी भूपेश कराळे यांना विनंती करेन आपण या आपला सन्मान इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जाणार आहे. किनको खेल दिया है डीपी स्क्वायर लेग पर. आमचे उरलेले जे 2 अंपायर आहेत त्यांनी देखील आमच्या व्यासपीठावर यायचं आहे. शशी साडम आणि रुपेश सावंत. एकदा जोरदार टाळ्या भूपेश कराळेसाठी. अप्रतिम दर्जाचं टेलिकास्ट 70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून या मुलाने केलेलं आहे. भरपूर मोठी झेप ते सातत्याने घेतात आणि अनेक स्पर्धा भारतातल्या ते कव्हर करतायत. खूप खूप धन्यवाद. यानंतर आमचे अंपायर शशी साडम यांचा सन्मान इथे केला जाईल. वैभव माली तान दिया आसमान में, आतिश बामड़े ने पीछे खिलाड़ी, आतिश बामड़े आउट. यानंतर रुपेश सावंत यांचा सन्मान इथे केला जाईल. या स्पर्धेमध्ये त्यांनी खूप चांगली पंचांची भूमिका पार पाडलेली आहे. आमचे हे सर्वच पंच दिग्गज पंच आहेत, भरपूर चांगलं क्रिकेट खेळलेले आहेत. एका वेगळ्याच लेवलची पंचांची भूमिका सर्वांनी पार पाडली. कोणतीही कॉन्ट्रोवर्सी या स्पर्धेमध्ये त्याच्याचमुळे आपल्याला पाहायला मिळालेली नाहीये खुल्या गटामध्ये आणि या सगळ्यांचा सन्मान इथे दिना पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये केला जातोय. खूप खूप धन्यवाद रुपेश सावंत सर. आतिश बामड़े आउट होके चले गए हैं. बड़ा झटका लगता हुआ यहाँ पर भरत स्पोर्ट शेलू मातावाल को. 77 का लक्ष्य. आउटस्टैंडिंग कमेंट्री रही पूरे स्पर्धा में. सदाबहार का कमेंटेटर अजय गरत की, साथ ही साथ चंदू शेट्टी जी, इनका डिमांड पूरे महाराष्ट्र में महाराष्ट्र भूषण, मुंबई भूषण और जुन्नर भूषण, गजब की कमेंट्री. मिस्टर IPL ने तो एक ऐसा रंग भरा है जो जल्दी उतरेगा नहीं. एक और विकेट, गेंद बेल्स को ट्रिप करती हुई निकल गई. प्रतीक भुईर आउट. दोनों तरफ के हजारों समर्थक एक गांव 12 खिलाड़ी को सपोर्ट करने के लिए मैदान में. जाईल. 77 के लक्ष्य का पीछा करिए. भरत स्पोर्ट्स वल इस महेंद्र दादा चषक को ग्रामीण फॉर्मेट से जीतने के लिए 4 पे 2 विकेट गिरे. नए बैटर मैदान में आए महेश पाटिल, एक्सपीरियंस, काफी अनुभवी, सबसे अनुभवी क्रिकेटर हैं. वल के सामना कर रहे हैं हैट्रिक गेंद. वैभव माली चले, हैट्रिक गेंद ड्राइव किया गेंद को ऑफ वाली पे लेकर आउटफील्ड में दीपेश माली के पास 1 रन. बल्लेबाजी बहुत लाजवाब हुई थी. संतोष स्पोर्ट्स चौथा हिरवा इक्वेरा मानकोली की. सभी बल्लेबाजों ने अच्छा कंट्रीब्यूट किया. 20 रन बनाए विनीत माली ने, 11 बनाए तकदीर माली ने. और क्या जबरदस्त बल्लेबाजी की
दीपेश माली ने। सरदर्द बन गए आज। एक ओवर की समाप्ति, पिछड़ती हुई बारी भारत स्पोर्ट शेलो माता वल की। 5 रन बने, 2 विकेट गिरे। आप देख रहे हैं महामुकाबला ग्रामीण गढ़ से। बचे हुए 5 ओवर में अल्पेश बता रहे हैं कि 72 रन मैच को जीतने चाहिए। जो आस्किंग रन रेट है वो 14 के ऊपर चला गया है। मैं विशेष धन्यवाद करूंगा ग्रामीण धनवान दीना पाटिल साहब का, साथ ही साथ उमाकांत पाटिल साहब, ओमकार युवा सेवा संस्था के सभी अधिकारी, साथ ही साथ मिस्टर 70-70 तारिफ सैयद, 70-70 की पूरी टीम। विनीत की गेंद इस मरतबा ड्राइव किया बहुत ही खूबसूरती के साथ, लेकिन पीछे खिलाड़ी हैं, 1 रन आता हो, 2 रन लिए। साथ ही साथ 70-70 स्पोर्ट्स का विशेष धन्यवाद है चंदू शेट्टी जी, साथ ही साथ कुणाल दाते सर, अजय करत, राजेंद्र पाटिल और पूरे टीम्स और उनके खिलाड़ियों का। विनीत माली बहुत दूर कर बैठे हैं, पीछा किया था गेंद का, वाइड घोषित किया अंपायर ने। 1 रन और आता हुआ स्कोर में स्कोर आगे बढ़ता हुआ 8 पे पहुंचा है। अभी भी भारत स्पोर्ट्स बल जिनके पास कई ऐसे बैट्समैन हैं जो मैच का पासा पलट सकते हैं, लेकिन उनको रिस्क लेना होगा, हिम्मत जुटानी होगी। विनीत माली इस मरतबा कट के अंदर की जानी भाई खेलना चाहते थे, जहां खेलना चाहते थे वहां तो नहीं खेला। 1 रन और आता हुआ स्कोर में। चेक या ठिकाणी विनीत माळी या गोलंदाजाने जर हॅट्रिक पेश केली तर त्याकरता 5,000 रुपयाचं पारितोषिक राम माळी साहेबांकडून देण्यात येईल। तसेच आतिश पाटील यांनी षटकारांची हॅट्रिक केल्यास 3,333 रुपये। विशाल पाटील, आकाश गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड, राजू म्हात्रे आणि अक्षय पाटील यांच्याकडून देण्यात येईल। बुंदवलीवरनं हे बक्षीस आलेलं आहे। धन्यवाद। रन मशीन ऑफ वर्ल्ड को रन बनाने होंगे आतिश पाटिल। अभी तक कोई भी बड़ा शॉट नहीं आया है। आतिश पाटिल एक ऐसे बैटर हैं जो कभी भी किसी भी वक्त गियर बदल सकते हैं। विनीत माली आतिश को ड्राइव किया, पहले बाउंस पे गेंद कवच में, 1 रन। स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 10 रन 2 विकेटों के नुकसान पर। 6 ओवर का ये मैच है। फाइनल मुकाबला आप देख रहे हैं महेंद्र दादा चषक 2025 में संतोष स्पोर्ट्स चौड़ा इरवा एकवीरा मानकोली बनाम भरत स्पोर्ट्स शेलो माता वल। फुल टॉस गेंद, बीट बैट्समैन, बीट विकेट कीपर, बाई के तौर पे 4 रन आते हुए। डूबते को तिनके का सहारा, बुडत्याला कारीचा आधार। या ठिकाणी मानकोली संघाने विजय संपादन केला तर हरेश माळी साहेब यांच्याकडनं मानकोली संघाला तब्बल 2 बोकड देण्यात येणार आहेत। धन्यवाद। विनीत माली इस मरतबा पैरों पे निशाना, टो क्रैशर, आउट। एलबीडब्ल्यू मैच। पाए गए। एक बात तो है कि संतोष स्पोर्ट्स चौटा हिरवा एकवीरा मानकोली का उत्साह पहले ही मैच से बढ़ाया। यहाँ पर आकर इनामात से शोमैन ऑफ मानकोली माजी सरपंच गणेश केनी साहब ने, पूरे मानकोली का साथ है और टीम भी बहुत मजबूत नजर आ रही है। हालांकि भारत स्पोर्ट्स शेलू माता वल ने
बड़ी बड़ी टीमों को शिकस्त दी। 14 रन 3 विकेटों के नुकसान पे। नए बैटर वैभव पाटिल आए, विनीत माली वैभव पाटिल के लिए। जड़ में गेंद, बढ़िया ड्राइव, कारपेट के जरिए आउटफील्ड में, 1 रन आता हुआ स्कोर में। गणेश दादा केणी, माजी सरपंच मानकोली, तसेच कबीर निर्मल चषकाचे प्रणेते यांच्या माध्यमातून सुद्धा विकेटची हॅट्रिक घेणाऱ्या गोलंदाजाला तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे। आज या ठिकाणी बक्षिसांची खैरात केली जाते दोन्ही संघावर, मग तो शेळू माताचे खेळाडू असू द्या अथवा मानकोलीचे खेळाडू असू द्या। ओव्हर टू कमेंट्री बॉक्स। धन्यवाद राजेंद्र पाटिल। 4 ओवर में 62 रनों की जरूरत है। जो आस्किंग रन रेट है वो है 15.50। तसेच या ठिकाणी प्रत्येक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजाला 1,000 रुपयाचं पारितोषिक आणि कॅच घेणाऱ्या क्षेत्ररक्षकाला सुद्धा 1,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल। गणेशजी केणी साहेब, माजी सरपंच मानकोली यांच्याकडून। खेल की शुरुआत होती भी वैभव माली को कंटिन्यू रखा गया है। लेफ्ट आर्म ओवर द स्टंप जाते हुए मोड़ना चाहते थे ऑन साइड में, टिप्पा खाने के बाद बदन का निशाना, डॉट गेंद। वैभव माली ने पहले ओवर में 2 झटके दिए। कमाल का परफॉर्मेंस कर रहे हैं सीजन में वैभव माली। बल्लेबाजी करते हुए 17 रन भी बनाए वैभव माली। कदमों का इस्तेमाल, निकल के मारने की कोशिश, मिस टाइम, एक और विकेट गिरता हुआ। विकेट नंबर 4 गिरा है, आउट होके जा रहे हैं। वैभव माली ने वैभव पाटिल को आउट किया। लेट कबीर निर्मल ट्रॉफी के यंग मैन साहिल केनी ने एक बड़ा अनाउंसमेंट किया है। अगर संतोष स्पोर्ट्स चौटा इरवा एकवीरा मानकोली इस फाइनल को जीतती है तो पूरी टीम को साहिल केनी की तरफ से गोवा ट्रिप। आता थोड्याच वेळामध्ये जसं ओव्हर संपेल तसं आपण लकी ड्रॉ सुरू करणार आहोत। 10व्या क्रमांक आणि 9व्या क्रमांक 2 कुपन काढले जातील। प्रत्येक ओव्हर नंतर 2-2 कुपन निघतील आणि ज्यावेळेला फायनल प्रेझेंटेशन होईल बाईकसाठी सगळ्यात शेवटी कुपन निघेल। त्याच्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये 10व्या क्रमांक आणि 9व्या क्रमांकाचं कुपन काढलं जाईल। प्रत्येक ओव्हर नंतर सिद्दीक बाबे आपल्याला हँडओव्हर करायचं आहे आमच्या मेन स्टेजवर। कुपन चालू होतील, आता तो ड्रॉ केला जाईल। वैभव माली बॉल, डंडा गया सर करने, क्या गजब की गेंद थी और आखिरकार एक और विकेट। फिर से हैट्रिक पे आ गए हैं क्या? यस। क्रिकेट की नगरी कहा जाता है, क्या तेज गेंद थी। यतीन मडवी को पता ही नहीं लगा कि गेंद कब आई और कब स्टंप उखाड़ के ले गई। मानकोली में क्रिकेट बहुत ज्यादा, हम अजीत माली को इस वक्त नहीं भूल सकते हैं। एक जमाना था अजीत माली, मोहित माली, कहीं ऐसे क्रिकेटर्स थे जिनके बलबूते पर मानकोली टीम ने कहीं जीत हासिल की। लेकिन ये मानकोली टीम का काफी तीखे तेवर लग रहे हैं। आने वाले टूर्नामेंट में सभी के लिए घंटी खतरे की बजा दिए। नए बैटर मैदान में आए कौशल पाटिल। हैट्रिक गेंद,
ओ, बल्ले को छुआ था, आतिश पाटिल रन लेना चाहते थे। कमाल की गेंद थी, कमाल की गेंद। वैभव माली ने 1.3 ओवर्स अब तक दिए, केवल 5 रन और 4 विकेटें उन्होंने हासिल किए। या स्पर्धेमध्ये जो लकी ड्रॉ होतोय, एक हात मदतीचा जो उपक्रम सुरू आहे, या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय लोकप्रिय खासदार सुरेश बाळामामा म्हात्रे यांच्या वतीने 20,000 रुपयाचे कुपन्स या स्पर्धेमध्ये घेण्यात आलेले आहेत आणि त्यांनी सांगितलंय कुठलंही पारितोषिक त्यामध्ये लागलं तर ती अनाथांचे जे मुलं आहेत, अनाथ मुलं आहेत, त्यांच्यासाठी ते संपूर्ण बक्षीस आणि त्याची रक्कम वापरली जाणार आहे। त्याचबरोबर एवन जोडी सुकेश डाके आणि निलेश पाटील यांच्या वतीने 5,000 रुपयाची कुपन घेण्यात आलेले आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतोय। त्याचबरोबर राजेश माळी भाटाळे यांच्या वतीने 10,000 रुपयाचे ते लकी ड्रॉचे कुपन घेण्यात आलेले आहेत आणि त्यांनी देखील सांगितलेलं आहे की जे काही पारितोषिक या लकी ड्रॉ मध्ये लागेल ती अनाथ मुलं आहेत त्यांच्या शिक्षणासाठी ते सर्व पैसे वापरले जाणार आहेत। त्याचबरोबर पंकज घरत यांच्या वतीने देखील 2,000 रुपयाचे कुपन घेण्यात आलेले आहेत। इंद्रपाल भोईर साहेब माजी सरपंच वळगाव यांच्या वतीने 20,000 रुपयाचे कुपन या स्पर्धेमध्ये घेण्यात आलेले आहेत। त्यांनी देखील सांगितलेलं आहे त्या कुपन मध्ये कुठलंही पारितोषिक त्यांना लागलं तर तीही रक्कम पूर्णपणे अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी वापरली जाणार आहे ओमकार युवा सेवा संस्थेच्या माध्यमातून। ओव्हर संपलेली आहे, धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स। आणि आता आपण 2 ड्रॉ करणार आहोत। 10वं पारितोषिक असणार आहे या स्पर्धेमध्ये इस्त्री आणि ते आपल्याला पुरस्कृत केलेलं आहे राजेश सत्यवान पाटील वेळेगाव आणि त्याचबरोबर सौ मोनिका ताई निवृत्ती पाटील सुरई सारंगावच्या सरपंच आहेत आणि 9वं पारितोषिक आहे पोलो शूज, ते ऍडव्होकेट सचिन पाटील सुरई उद्योगपती यांच्या वतीने आपल्याला पुरस्कृत केले। चला तर ड्रॉ करूया। 10व्या क्रमांकाचं पारितोषिक ती आहे इस्त्री आयरन। आमच्या मेन स्टेजवर आतिश पहिलं 10व्या नंबरचं पारितोषिक आहे। भाग्यवान विजेता प्रेक्षकाचं नाव दिना पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आपण ते नाव इथे उघडतोय। दिलखुश पाटील अंजूर 1560 कुपन नंबर 1560 दिलखुश पाटील अंजूर। त्याच्यानंतर 9वं पारितोषिक आहे पोलो शूज दिलखुश पाटील अंजूर 10वं पारितोषिक इस्त्री झालेली आहे। त्यानंतर 9वं पारितोषिक पोलो शूज 9वं पारितोषिक आहे पोलो शूज ऍडव्होकेट सचिन पाटील सुरई यांच्या वतीने पुरस्कृत केलेला आहे। अथर्व साऊ 830 नंबर, अथर्व साऊ 830 नंबर पोलो शूज लागलेले आहेत, धन्यवाद। चला जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये। आतिश पाटिल भी चलते बने, बहुत ऑफ कलर लगे आज बल्लेबाजी में। एकविराम हनकोली का दौर रहा था जब आतिश अजीत माली जो इस दुनिया में नहीं रहे, उन्होंने हमेशा एकविराम हनकोली के लिए बढ़िया क्रिकेट खेला। क्रीज में पीछे जाके खेलना चाहते थे, ऑन द राइज खेला, सिर आसमान में, गेंद आसमान में, सॉफ्ट डिसमिसल। विनीत माली भी अब तक कितने विकेट लिए? विनीत ने 3 लिए जबकि 2 लिए, लेकिन 5 रन देकर वैभव माली ने 4 विकेट लिए थे अपने फायरी स्पेल में। 15 रन 6 विकेटों के नुकसान पर या ओव्हर नंतर 8वं आणि 7व्या क्रमांकाचं बक्षीस दिलं जाणार आहे, त्याचा कुपनचा ड्रॉ केला जाईल। 8वं आणि 7वं। क्या खूबसूरत गेंद थी, पूरी तरह से खोल के रख दिया था बल्लेबाज। आठवं पारितोषिक पोलो शूज आहे आणि 7वं पारितोषिक मिक्सर आहे। लग रहा है कि महेंद्र दादा चषक
उठाने की तैयारी में अब जा रही है संतोष स्पोर्ट्स चौटा हिरवा एकवीरा मानकोली। ग्लांस करने की कोशिश, वाइट 1 रन से 17 पे पहुंचा है स्कोर। बिल्कुल एक तरफा मुकाबला हुआ है। संतोष स्पोर्ट्स चौटा हिरवा मानकोली का कहना है इलाका हमारा और धमाका भी हमारा, लेकिन धमाका तो किया क्रिकेट में ग्रामीण धनवान दीना पाटिल साहब ने। इस मर्तबा पुल कर दिया है, पीछे खिलाड़ी है, लेकिन गेंद दरख्तों के झुंड में 6 रन। मैजिक बॉक्स को सलामी देती हुई यशपाल इंस्टाग्राम फेम अजय चिलवरे रील स्टार आहेत, त्यांचा सन्मान इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर होईल। इंस्टाग्राम वर फेमस असं पर्सनॅलिटी आहे अजय चिलवरे आणि इंस्टाग्राम फेम दीना पाटील साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण अजय चिलवरे यांचा सन्मान करावा। दीना पाटील साहेब यांचे देखील अनेक व्हिडिओज आणि त्याचे एडिटिंगचं काम आणि त्या व्हिडिओज बनवण्याचं काम अजय चिलवरे आमचा इंस्टाग्रामर करताना आपल्याला पाहायला मिळतो। अजय चिलवरे यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जातो दीना पाटील यांच्या उपस्थितीमध्ये। ओव्हर झाले, याच्यानंतर आता आपण 8वं पारितोषिक ज्यांनी पुरस्कृत केलंय ऍडव्होकेट सचिन पाटील पोलो शूज सुरईचे उद्योगपती, आणि त्याचबरोबर 7वं पारितोषिक मिक्सर सौ मोनिकाताई निवृत्ती पाटील सरपंच सुरई सारंगाव आणि राजेश सत्यवान पाटील वेळे। चला पहिले 8वं पारितोषिक पोलो शूज सुजाता श्याम घरत 508 नंबर सुजाताताई श्याम घरत यूएसए पोलो शूज लागलेले आहेत। आणि त्याच्यानंतर 7वं पारितोषिक मिक्सर 7वं पारितोषिक मिक्सर साठी हा ड्रॉ केला जातोय। मोनिकाताई निवृत्ती पाटील सुरईच्या सरपंच आहेत आणि राजेश पाटील उद्योगपती वेळले। साहिल घरत अंजूर यांना तो मिक्सर लागलेला आहे 1940 नंबर। धन्यवाद, जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये। धन्यवाद कुणाल सर। 24 रन 6 विकेट, चारों शाने चित कर दिया भरतवाल शेलू माता स्पोर्ट्स को। कमाल का परफॉर्मेंस चल रहा है। सौरभ भुईर चढ़ में गेंद छोटी बैकलिप से केवल गेंद को खेल दिया ऑफसाइड में 1 रन। 25 रन 6 विकेट, 25 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट। सौरभ भुईर सामना करेंगे कौशल पाटिल, एक सिक्सर लगा चुके हैं। अच्छा ड्राइव, मिड ऑफ पे खिलाड़ी, कोई रन नहीं। वैभव माली ने 17 रन बनाए, 2 ओवर 5 रन और 4 विकेट। सुपर परफॉर्मेंस। दीपेश माली ने भी अच्छी बल्लेबाजी की, विनीत ने भी 20 बनाए, दीपेश ने 20 बनाए, 13 बनाए तकदीर माली ने। बिल्कुल टीम वर्क लगाए। गति परिवर्तन, इंतजार किया और वार किया, गेंद स्क्वायर लेग बाउंड्री के ऊपर, 6 रन। स्कोर उछलता हुआ पहुंचा है इस वक्त 32 रनों पे, 32। यानंतर 6वं आणि 5वं पारितोषिक हेलीकॉप्टर ड्राइव, लॉन्ग ऑन पे खिलाड़ी, 1 से ज्यादा कुछ भी नहीं। इंडेक्सची शेगडी आहे आणि त्याचबरोबर आपण पाहणार आहोत सायकल आहे। हे 2 पारितोषिक आहेत भाग्यवान विजेत्या प्रेक्षकांना, परंतु त्याच्या अगोदर आदरणीय विशाल मारू साहेबांचा सन्मान आपण करणार आहोत।
या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय बेस्ट परफॉर्मर ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये आपल्याला पुरस्कृत करण्यात आलेला होता विशाल मारू यांचा सन्मान आमच्या या मुख्य व्यासपीठावर दीना पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये होतोय. खूप खूप धन्यवाद विशालजी मारू. आपण देखील या स्पर्धेमध्ये खूप चांगलं सहकार्य केलं. आपल्या वतीने खूपच चांगली सुबक ट्रॉफी बेस्ट परफॉर्मरला देण्यात आली होती आणि त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार या स्पर्धेचे आयोजक दीना पाटील यांच्या वतीने. चला तर 6 में 44 अगली चिट्ठी उठा दीजिए. 6वं पारितोषिक इंडेक्स 2 सौ मोनिका निवृत्ती पाटील सुरेश सारंगाव सरपंच आहेत आणि राजेश पाटील वेल्लेगावचे उद्योगपती आहेत. हे आहे इंडेक्स 2. इंडेक्सची ती शेगडी आहे इलेक्ट्रिक इंडेक्स शेगडी. कियान शाहू 1653 कियान शाहू 1653 आणि याच्यानंतर सायकल 5वं पारितोषिक मोनिकाताई निवृत्ती पाटील सुरेश सारंगाव सरपंच यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलेली आहे. एक कोरी चिठ्ठी आलेली आहे आणि नंबर आहे 1016 सायकल. कुपन आणा कुपन दाखवा आणि त्यानंतर हे पारितोषिक घेऊन जा. बाळ्या मामाची ही चिठ्ठी आहे 1016. येस सुरेश बाळ्यामामा म्हात्रे यांच्या वतीने त्या चिठ्ठ्या काढण्यात आलेल्या आहेत. आता ही सायकल आपल्या त्या गोरगरीब विद्यार्थ्यांना दिली जाईल. सुरेश बाळ्यामामा म्हात्रे यांच्या वतीने जे तिकीट काढण्यात आलं होतं. फाइनल कोई भी जीते सब अंदर आ सकते. दापोडे गावचे उद्योगपती दिग्विजय पाटील साहेब यांच्या वतीने देखील 5000 रुपयाचे कुपन्स घेण्यात आलेले आहेत. त्यांनी देखील हीच माहिती दिलेली आहे. जेही बक्षीस लागेल ते सर्व अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी त्यांच्या वतीने डोनेट करण्यात येईल. इंद्रपाल भोईर यांच्या वतीने 20,000 रुपयाचे कुपन घेण्यात आलेले आहेत. उद्योगपती वळगावचे त्यांचंही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक आभार. त्यांनी हीच गोष्ट सांगितली आपल्याला. चला फायनल टप्प्यामध्ये आपण आहोत. यानंतर चतुर्थ पारितोषिक आहे वॉशिंग मशीन आणि तृतीय पारितोषिक आहे एलईडी टीव्ही. इन आसमान में फील्डर नीचे एक और विकेट निकाल दो. कुणाल सर किसकी निकल रही. दीना पाटील साहेब आपण परत एक वेळा ड्रॉ करतोय. आता चतुर्थ पारितोषिक आहे वॉशिंग मशीन. वॉशिंग मशीन साठी मोनिका निवृत्ती पाटील सरपंच सुरेश सारंगाव आणि त्याचबरोबर राजेश सत्यवान पाटील उद्योगपती वेळे. हे चतुर्थ पारितोषिक आहे वॉशिंग मशीन. नंबर आणि नाव शामत शेख मानकोली. वॉशिंग मशीन शामत शेख मानकोली. नंबर आहे 1467 1467. शामत शेख शाबाश शेख. मानकोली. अगर आप सोए हो तो आपको वॉशिंग मशीन आई है. एलईडी टीव्ही. आता याच्यानंतरचा ड्रॉ मोनिकाताई निवृत्ती पाटील सुरेश सारंगाव सरपंच आहेत आणि राजेश सत्यवान पाटील वेळेगावचे उद्योगपती यांच्या वतीने पुरस्कृत केलाय. एलईडी टीव्ही. एलईडी टीव्ही पाहूया कोणाला लागतोय. अथर्व साहू 1400. संतोष स्पोर्ट चौटा हिरवा 32. एकवीरा मानकोली. व्हाइट बॉल दिया है सर. व्हाइट दिया है वापस. रिटर्न जाओ कोई भी अंदर नहीं जाएगा. चला आ गया. इनको भी यही वक्त सूझा था. चला अथर्व साहू यांनी सांगितलेलं आहे. एक गेंद रुकी है कुणाल सर. सिर्फ एक गेंद. एक पारितोषिक लागले. परत एक वेळा चिठ्ठी काढणार आहोत. एक बॉल टाकूया. यस इसके साथ ही संतोष स्पोर्ट चौटा हिरवा एकवीरा मानकोली इज द चैंपियन ऑफ महेंद्र दादा चषक. कॉन्ग्रेचुलेशन ऑल टीम एंड हार्ड लक.
किंजल एंटरप्राइजेस LED TV 735 क्रमांकाचं कूपन आहे. किंजल एंटरप्राइजेस यांना हे पारितोषिक लागलेलं आहे. LED TV किंजल एंटरप्राइजेस, थँक्यू सो मच. यानंतर दुसरं पारितोषिक आहे फ्रीज. फ्रीजची तिकीट काढूया आणि त्याच्यानंतर थांबूया. बाईकची सगळ्यात शेवटी निघेल. फ्रीज 1081 फ्रीज देखील आदरणीय सुरेश बाळामामा म्हात्रे यांना लागलेला आहे आणि हा फ्रीज देखील अनाथ मुलांच्या आश्रमाला या स्पर्धेच्या माध्यमातून सुरेश बाळामामा म्हात्रे यांच्या वतीने दिला जाईल. आता आपण सगळ्यात शेवटचा ड्रॉ जो करणार आहोत, मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी दिल्यानंतर बाईकचा ड्रॉ करणार आहोत सगळ्यात लास्टला. काही नाही, कोणीच नाही सत्कार, एकही नाही. शंभर तिकीटं घेतली होती आणि कुपन क्रमांक आहे 1016 1016. चतुर्थ पारितोषिक बक्षीस होतं वॉशिंग मशीन आणि त्याचा मानकरी ठरलेला आहे तो म्हणजे मानकोली येथील शामत शेख. कुपन क्रमांक आहे 1467 1467 आणि ते बक्षीस ज्याला लागलेलं आहे ती व्यक्ती या ठिकाणी आहे. तृतीय पारितोषिक LED TV जी कुपन क्रमांक आहे 735 735 आणि जी ते लागलेलं आहे ते अर्थातच किंजल एंटरप्राइजेस. आणि द्वितीय पारितोषिक होतं फ्रीज. कुपन क्रमांक आहे 1081 आणि ही तिकीटं घेतली होती ती अर्थातच भिवंडीचे लोकप्रिय खासदार आदरणीय सुरेशजी म्हात्रे साहेब अर्थात बाळामामा. आणि त्यांनी जाहीर केलं होतं की मला जे 100 मध्ये बक्षीस लागेल ते अनाथ आश्रमासाठी देण्यात येतील. अर्थातच बाळामामा यांना 2 बक्षिसं लागलेली आहेत. एक म्हणजे सायकल 1016 5वं पारितोषिक आणि दुसरं पारितोषिक फ्रीज 1081. यानंतर आपण बाईकचं कुपन आहे ते आपण नंतर काढणार आहोत शेवटला. मी माईक सुपूर्द करतो कुणालजी दाते सरांकडे. आता सगळ्यात महत्वाचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत आणि हा सन्मान दीना पाटील साहेब यांच्या अतिशय जवळच्या व्यक्तिमत्वाचा आहे. कारण नेहमी सहकार्याची भूमिका त्यांची राहिलेली आहे या स्पर्धेमध्ये. इवन जनरेटरच्या डिझेल पासून तर ही स्पर्धा खेळवण्यापर्यंत, पाण्याच्या व्यवस्थेपासून या मंचाच्या प्रत्येक आलेल्या पाहुण्यांच्या सन्मानापर्यंत, एवढंच काय तर शिवसेनेच्या माध्यमातून
आपण पाहतोय सोशल मीडिया सेलचंही ते काम करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि भिवंडीच्या माध्यमातून सोशल मीडिया सातत्याने त्यांच्या माध्यमातून शिवसेना या पक्षाची सांभाळली जाते. असे आपले सगळ्यांचं लाडकंसं व्यक्तिमत्व. सन्मान करूया नितीन म्हात्रे यांचा. एकदा जोरदार टाळ्या. नितीन म्हात्रे यांच्यासाठी कट्टर शिवसैनिक पहा भगवा आज परिधान केलाय आणि आज त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जातोय. धर्मवीर आनंद दिघे साहेबांची ही प्रतिमा आणि त्याचबरोबर हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा त्यांना